नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मराठ्यांसाठी मोठी बातमी आहे. मराठ्यांना मोठा दिलासा आहे. फडणवीस सरकारच्या 2 सप्टेंबरच्या GRला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. अंतरिम स्थगिती देण्यास नकार. मराठ्यांना दिलासा. मोठी बातमी आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती घालून देणाऱ्या राज्य सरकारच्या 2 सप्टेंबरचा या GRला अंतरिम स्थगिती मिळालेली नाही. अंतरिम स्थगिती द्या असं सांगून काही जण मुंबई हायकोर्टात गेले आहेत. या GR विरोधात दाखल विविध याचिकांवर आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने सरकारच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला. काय म्हणते कोर्ट? कोर्ट म्हणालं की या टप्प्यावर राज्य सरकार म्हणजे फडणवीस सरकार व संबंधित विभाग यांचे उत्तर आल्याशिवाय या GRला स्थगिती देता येणार नाही. म्हणजे कोर्टाने योग्य भूमिका घेतली की सरकारचं मतच आमच्याकडे आलेलं नाही अजून. तुम्ही जे म्हणता, तुम्ही स्थगिती मागता, पण तुमच्या भूमिकेवर सरकारची काय भूमिका आहे? सरकारचं म्हणणं आहे सरकारचं आलेलं नाही आमच्याकडे. त्यामुळे अशी तडकाफडकी स्थगिती द्यायला कोर्टाने नकार दिला. सरकार आणि संबंधित विभाग यांनी 4 आठवड्यात म्हणजे 1 महिना 4 आठवड्यात प्रतिज्ञापत्रासह आपले उत्तर दाखल करावे. कोर्ट म्हणत आहे की सरकारने आणि संबंधित विभागांनी संबंधित प्रतिवादी यांनी दोघांनी प्रतिवादी आणि सरकारी दोघांनी आपलं म्हणणं 4 आठवड्याच्या आत प्रतिज्ञापत्रासह उत्तर सादर करावे असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या न्यायालयाने खंडपीठाने आज हा महत्त्वाचा निकाल दिला. मोठा निकाल आहे. म्हणजे सरकार म्हणतं आहे की 1 महिन्यात तुम्ही सादर करा प्रतिज्ञापत्रासह तुमचं म्हणणं, नंतर आम्ही काय ते निकाल देऊ, आम्ही बोलू नंतर. आणि असं सांगून कोर्टाने ती सुनावणी या खटल्याची हे जे याचिका आली आहेत याचिकावरची सुनावणी न्यायालयाने 4 आठवड्यांनी ठेवली आहे. पुढच्या 4 आठवड्यांनी. आता पुढची सुनावणी 4 आठवड्यांनी होईल. या GR विरोधात आतापर्यंत एकूण 6 रीट याचिका आली आहेत. 6 रीट याचिका आणि 2 हस्तक्षेप अर्ज आहेत. महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सदानंद मंडली असे यांच्या याचिका आहेत. या याचिका कोर्टाने ऐकल्या. त्यावर कोर्टाने हा निकाल दिला आहे की घाईघाईने काही करता येणार नाही. मला सरकारचं उत्तर ऐकावं लागेल, सरकारी विभागाचं उत्तर ऐकावं लागेल आणि नंतर आम्ही निकाल देऊ. या याचिकावर काय निर्णय होतो हायकोर्टाचा याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं. कारण सध्या आरक्षण, मराठा समाज हा सध्या ज्वलंत विषय आहे. आणि सरकारने
2 सप्टेंबरला एक GR काढून मराठ्यांना दिलासा दिला आहे. मराठ्यांना आता मोठी आशा लागली आहे. मराठ्या आशेवर असताना हा लोक कोर्टात गेले विरोधात, काही लोक. त्याची ही आज सुनावणी झाली. GRला विरोधी होतोय, OBC महासंघ विरोध करतोय. 10 ऑक्टोबरला त्यांनी मोर्चा ठेवला आहे, तो भाग वेगळा आहे. परंतु आज कोर्टाने दिलेला निकाल हा महत्त्वाचा आहे. ठीक आहे.